नमस्कार, योगिताज किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे नाश्त्यासाठी पोहे। तर इथे कढई गरम करून घेतले, त्यात शेंगदाणे घालून घेते तेल टाकून। मस्त थोडे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लवकरही काढू शकता। मला क्रिस्पी आवडतात म्हणून मी जरा जास्त वेळ ठेवते। त्यानंतर इथे त्याच तेलामध्ये राई, मिरची, कढीपत्ता, कांदा घालून फ्राय करून घेतला व्यवस्थित, थोडा लाल कलर होईपर्यंत। त्याच्यामध्ये टोमॅटो घालून पुन्हा एकदा परतून घेतलं आहे, त्यात मीठ आणि हळद घालून हे पहा थोडं सॉफ्ट होईपर्यंत, पुन्हा एकजीव होईपर्यंत फ्राय करून घेतले। तसंच भिजवलेले पोहे घालून पुन्हा मिक्स करून घेऊया आपण। हे पहा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ कमी जास्त करू शकता। ते व्यवस्थित हलवून घेते मी। आता आपण तळून घेतलेले जे भाजून घेतलेले शेंगदाणे ते घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हे पहा अशा प्रकारे आपले पोहे रेडी आहेत। बाय बाय। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।